नमस्कार, मी भीमराव कराळे पाटील, BKP24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा 5 राज्यांची मतमोजणी आज पार पडलेली आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षानं सर्वाधिक जागा जिंकल्या, म्हणजे 3 राज्य काबीज केलेले आहेत. एक भारतीय जनता पक्षाकडे होतं ते आसाम राज्य, पाँडिचेरी राज्य भारतीय जनता पक्षाकडेच होतं आणि तिसरं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल काबीज केलेलं आहे. आता ममता बॅनर्जींना या ठिकाणी जोर का झटका बसलेला आहे. आता हे सगळं निवडणूक अधिकारी असेल, म्हणजे निवडणूक आयोग मॅनेज करून, ईडी, सगळ्या संस्था, हे सगळं मॅनेज करून या सगळ्या निवडणुका जिंकल्या जात आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते. सकाळच्या मतमोजणीच्या टायमाला काटेकी टक्कर असते. आपण पाहिलं असेल की सकाळी 8 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत एकदम चुरशीचं असतं. 1-2-4 जागा इकडे तिकडं असं दाखवलं जातं टीव्ही चॅनलला. आणि 10 वाजल्याच्या नंतर मात्र सुसाट भारतीय जनता पक्ष पळतो. म्हणजे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ अनेक जणांनी वेगवेगळा अर्थ काढलेला आहे की भारतीय जनता पक्ष कसं ही यंत्रणा मॅनेज करतोय ते याचं उत्तम उदाहरण आहे की सकाळ सकाळ जर मतमोजणी सुरू झाली 8 वाजता तर काटेकी टक्कर सांगितली जाते. अचानक पुन्हा 10-10:30 नंतर असं ज्या सुसाट पळतंय, पार वन साइड निवडणूक होती. म्हणजे अशा गोष्टी का होतात? म्हणजे काय नेमकं भारतीय जनता पक्ष मॅनेज करतंय की ते प्रत्येक राज्यात दाना निवडणुका जिंकायला लागलेला आहे. बघा, आपण सगळी राज्य बघा, महाराष्ट्र बघा, बिहार बघा, सगळे राज्य बघा, ह्या सगळ्या राज्यांमध्ये तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. भारतीय जनता पक्षानं आज देशातली 3 राज्य निवडणुकांमध्ये जिंकलेले आहेत. 4 तारखेला आज त्याचा निकाल झाला. मतदान मात्र 29 तारखेला झालं. त्याचा निकाल मात्र 4 तारखेला 6 दिवसांनी उशिरा ठेवला. म्हणजे त्यातल्या पेट्यातलं काय बदलत होते का, पेट्या बदलत होते का, अजून काय होतं? म्हणजे एकंदरीत चित्र पाहता बघा, आपण गुजरात असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, बिहार असेल, महाराष्ट्र असेल, दिल्ली असेल, ह्या सगळ्याच राज्यांच्या निवडणुका आपण पाहिल्या असतील की सकाळी 8 वाजता मतदान मोजणीला सुरुवात केली जाते. 8 ते 10:30 पर्यंत काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. 1-2-3 जागा इकडे तिकडे असतात, नाहीतर एक काटेकी टक्कर म्हटल्याने बराबरीनं चाललेलं असतं की बाबा कुणाचं सरकार येईल काही सांगता येत नाही. म्हणजे माणसं अशी टावकारून बसलेली असतात की बाबा आता काय करायचं, 2-4 जागांचा फरक आहे, म्हणजे भाजप येतोय का, काँग्रेस येतोय का, TMC, असं लोक डोळे लावून बसलेले असतात. परंतु 10:30 वाजल्या की असं ज्या काना भाजप पुढे जातो, पार दुसऱ्या पक्षांची जोरदार. म्हणजे सध्याची देशामधली परिस्थिती अशी निर्माण झालेली. तुम्ही कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, पश्चिम बंगालची आज त्याचं मतदानाचा निकाल झालेला आहे. तुम्ही या अगोदरचं बिहार बघा, महाराष्ट्र बघा, दिल्ली बघा, झारखंड बघा, राजस्थान बघा, मध्य प्रदेश बघा, गुजरात बघा, ह्या सगळ्या राज्यांच्या निवडणुका आपण बघा आणि त्या बारकाईने बघा. त्या सुद्धा मतमोजणीच्या टायमाला असंच होतं. सकाळी काटेकी टक्कर असते आणि 10:30-11 वाजल्या की एकदम सुसाट भारतीय जनता पक्ष पळतो. म्हणजे हे कसं काय शक्य आहे? आता या निवडणुकांमध्ये निवडणूक आयोग मॅनेज केलेला दिसतो किंवा आपल्याला ईडी मॅनेज दिसते, CBI मॅनेज दिसते, पोलीस यंत्रणा असते. ह्या ज्या सगळ्या यंत्रणा आहेत, या टोटल सगळ्या यंत्रणा निवडणुका लागल्यानंतर मात्र ह्या सगळ्या यंत्रणा निवडणूक आयोगाच्या ताब्यात असतात. आणि निवडणूक आयोग सत्ताधारी म्हणजे भारतीय जनता पक्षाला कशी मदत करता येईल अशा पद्धतीनं मदत करताना आपल्याला दिसते. आता बिहारमध्ये मतदानाची चोरी कशी झाली हे सुद्धा अनेक व्हिडिओमध्ये दाखवलं गेलेलं आहे.
तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कशी मताची चोरी केली गेली हे सुद्धा आपण अनेक व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. तरी सुद्धा निवडणूक आयोग शांत आहे. निवडणूक आयोग ज्ञानेश कुमार या सगळ्या कुठल्याही गोष्टीला उत्तर देत नाही, उत्तर द्यायला बांधील नाही. भारतीय जनता पक्षाने एक कायदा बनवलेला आहे की तो निवडणूक आयोगावरती कसलीही कारवाई होणार नाही. आता या कायद्याच्या संरक्षणामुळं ज्ञानेश कुमार यांच्यावरती कसलीही कारवाई केली जात नाही, निवडणूक आयोगावरती कारवाई केली जात नाही. आणि याच गोष्टीचा फायदा भारतीय जनता पक्षाला मिळतोय आणि भारतीय जनता पक्षाला जेवढी का मदत करता येईल तेवढी मदत सरकारी यंत्रणेकडून केली जाते. या अगोदरच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल, सत्ताधारी पक्षानं काही केलं तर त्याच्यावर निवडणूक आयोग कारवाई करत नाही, परंतु विरोधी पक्षानं साधी सुई जरी एखाद्या माणसाला दिली तरी त्याच्यावरती कारवाई केली जाते. हे निवडणुकीमधलं सत्य आणि भयान वास्तव आहे, हे आपण लक्षात आणलं पाहिजे. आता या ज्या निवडणुका पार पडलेल्या आहेत, या निवडणुकांमध्ये मात्र ममता बॅनर्जी यांचा सपशेल पराभव झाला. बॅनर्जीच्या पक्षाचा टीएमसीचा मात्र पराभव झालेला आहे. ममता बॅनर्जीची सत्ता पश्चिम बंगालमधून गेलेली आहे आणि ही सत्ता घालवण्यासाठी दस्तूरखुद्द निवडणूक आयोग, ईडीचे प्रमुख, सीबीआयचे प्रमुख, मिलिटरीचे प्रमुख ही सगळी लोक तिथं उतरली होती. त्या पश्चिम बंगालमध्ये फक्त राफेल विमानच उतरायचं राहिलं होतं आणि नौदल, नौसेना हीच उतरायची राहिली होती. अन्यथा इतर सगळ्या संस्था त्या पश्चिम बंगालमध्ये उतरल्या होत्या आणि तिथली सत्ता हिसकवून घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु त्यांना यश आलं. आणि ते कसंही येऊ, म्हणजे मतपेट्या चोरून म्हणा, मत चोरून किंवा काही करून, परंतु ते यश आलं हेही तितकंच खरं आहे. म्हणजे देशामध्ये विरोधी पक्षाची सत्ता कुठल्याच राज्यात ठेवायची नाही, एक हाती भारतीय जनता पक्ष फक्त ठेवायचा, भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात हे सगळं ठेवायचं. अशाच पद्धतीची सध्या देशाची वाटचाल सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाला नेहमी पाठबळ देत असतो, पाठिंबा देत असतो आणि त्याच RSSच्या पाठिंब्यावरती भारतीय जनता पक्ष सत्तेत आला 2014ला. 2014ला जो विकासाचा मुद्दा आणला होता नरेंद्र मोदींनी, तो विकासाचा मुद्दा काहीसा बाजूला सारून आता फक्त आणि फक्त हिंदू आणि हिंदुत्ववाद याच विषयावरती निवडणुका लढवल्या जातात आणि त्या जिंकल्याही जातात. म्हणजे लोक मतं देत नाहीत, फक्त मतं मशीन देते आणि त्या मशीनच्या जीवावरती हे सगळं जिंकलं जातं. हे तितकंच सत्य आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होते ते 10:30 वाजेपर्यंत काटेकी टक्कर असते आणि 10:30 नंतर मात्र भारतीय जनता पक्ष पटापटा पटापटा पुढे जातो. हेही आपण एकदम बारकाईने बघितलं पाहिजे. आणि या गोष्टींमुळेच भाजप जिंकतोय असंही आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत समी, विमराव पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर.